प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये ह्या आठवड्यात जबरदस्त ट्विस्ट घेऊन येणार आहे. चला तर मग आपण पाहूयात. आता रविराज आणि अर्जुन प्रतिमाच्या DNA टेस्टबद्दल बोलत असतात. तितक्यातच तिथे सायली येते आणि म्हणते, सायली म्हणते, काय झालं रविराज? रविराज म्हणतं, काय नाही, म्हणजे कसं आहे ना, तू फक्त प्रतिमाला सावर. या सर्वांमध्ये जो कोणी गुन्हेगार असेल ना, त्याला आम्ही शिक्षा देणार. आता यामध्ये सायली म्हणते, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, कारण देवी आईचा आशीर्वाद आहे. प्रतिमा आत्या परत आली, इतक्या जर मोठा चमत्कार मिळू शकतो ना, तर आपल्यासोबत काहीही घडू शकतो. आता मात्र रविराज म्हणतो, हे बघ, आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त हे गोष्ट फक्त तुला माहिती आहे, ही गोष्ट कुठेही रिव्हील करू नको. त्यावेळेस सायली म्हणते, नाही, मी कुठेही गोष्ट कळवणार नाही, पण तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. ते DNA रिपोर्ट्स कसले होते, डेड बॉडी कुणाची होती, हे सत्य जाणण्यापेक्षा प्रतिमा त्या परत आल्यात हे सत्य मोठं आहे. रविराज म्हणतो, तू अगदी प्रतिमासारखा विचार करते. पावलोपावली मला असं वाटतं की कसं काय प्रतिमासुद्धा समोर आहे, त्या गोष्टीचा विचार करायचा होती, पण आमचं वकील डोकं आहे ना, आम्हाला ह्या सर्वांमध्ये वकिली डावपेच लावावाच लागतो. फक्त तू प्रतिमाची काळजी घे आणि सत्यपोटी बाहेर येऊ नको. सायली आता रविराजला वचन देते की मी सत्य कुठेही बाहेर येऊ देणार नाही. फायनली आता रविराज आणि अर्जुन हे पोलिसाला घेऊन नर्सला भेटायला येतात. जेव्हा रविराज आता बाहेर पडतो त्याच वेळी आता त्या नर्सला गाठतो. ते नर्सला गाठल्यानंतर रविराज म्हणतात, मला खरं सगळं काही कळायला पाहिजे. DNA रिपोर्टसोबत तुझं काय नातं आहे, हे बघ, तुझी नोकरी तर जाईल, पण ह्या सगळ्यांमध्ये पोलिसांच्या कचाट्यामध्ये तू अटकशील. जर तू पोलिसाच्या कचाट्यामध्ये अटकलीस तर मी तुला सोडू शकणार नाही. जे काही आहे ते सत्य सांग. आता रविराज आता म्हणतो, ह्या बाईने खोटे DNA रिपोर्ट्स काढली, हे मी सांगत नाही, काही तर याच्यामध्ये स्वार्थ आहे, तुम्ही हिला अटक करा. मात्र आता नर्स घराघरा डुलायला लागते. मात्र नर्सने एक्सेप्ट साईड म्हणून प्रियाचे कॉल रेकॉर्ड दाखवते आणि वेगळा डॉक्टर बनून जरी तिने कॉल केला असेल ना, नर्सचा तिचा आवाज रेकॉर्ड असतो. हे बघा, ह्या प्रकरणामध्ये मला अडकवणार नसता तर मी सगळं तुम्हाला सत्य सांगेल. रविराज म्हणतो, ह्या प्रकरणामध्ये तुला कोणीही अडकवणार नाही. फायनली नर्स सांगू लागते की बघा, माझ्याकडे एक मुलगी आणि एक माणूस आला होता, काल पण मला भेटायला आले होते. रविराज फोटो दाखवतो. रविराज आता फोटो दाखवतो. प्रिया आणि नागराज हेच होतं का? नर्स आता कबूल करते. ह्या सर्वांमध्ये ह्या दोघांनी मला पैसे दिले आणि खोटे रिपोर्ट्स माझ्याकडून करून घेतले. नर्स हे डेड बॉडीचं काही सांगत नाही, फक्त रिपोर्टचे सांगते. जितकं विचारते, जितकं प्रेशर करते, तितकंच ते सांगते. डेड बॉडीबद्दल मला जर काही माहिती असलं तर मी सांगितलं असतं, पण हे रिपोर्ट्स या दोघांनी मला खोटे करून घेतले. रविराजला आता भलतंच आश्चर्य वाटतं की प्रिया आणि नागराजने खोटे रिपोर्ट्स का घेतले. आता चिडलेले रविराज हे ताडताड घरी येतात. प्रियाची चांगलीच फापडते. रविराज म्हणतो, तन्वी, तू काल कुठे गेली होतीस? प्रिया म्हणते, काय नाही बाबा, मी काल काकांसोबत सहज. त्यावेळेस रविराज म्हणतो, तू सिटी हॉस्पिटलमध्ये गेली होती का? आता प्रिया चांगलीच गडबडते. ते बाबा, हे बाबा. त्यावेळेस रविराज म्हणतो, खोटं बोलू नको, मला सगळं काही समजले. तू सिटी हॉस्पिटलमध्ये गेली होती, का गेली होती? त्यावेळेस प्रिया आता गडबडते. ते मला असं वाटलं की तुम्ही आईचं हे सगळं. रविराज म्हणतो, तू खोटे रिपोर्ट्स बनवलीस? प्रियाला आता बोलायला काही चान्सच नसतो. तोपर्यंत आता रविराजचा आवाज वाढलेला असतो, खोटं बोलू नको, कुठे गेली होती? प्रिया गडबडते. त्यावेळी आता पूर्णाजी, प्रतिमा, सायली सर्वजण बाहेर येतात. काय झालं विचारू लागतात. रविराज म्हणतो, ह्या मुलीने खोटे DNA रिपोर्ट्स तयार करून घेतले होते की ती माझी आई आहे म्हणून. काय केली तन्वी तू असं? आता सर्वांसमोर प्रश्न होतो का प्रियानं असं का केलं? त्यावेळेस रविराज म्हणतो, कोणतीही मुलगी आपल्या आईचे असे रिपोर्ट्स बनवू शकत नाही, तू प्रतिमाची मुलगीच असू शकत नाही. असं म्हणत आता रविराज खूप चिडतो आणि प्रियाच्या ताडकन थोबाडीत देतो. आता DNA रिपोर्ट्सचं सत्य खरं समोर आले. प्रिया, तू प्रतिमाची मुलगी नाही, पण कशा प्रकारे हे रविराज ॲक्सेप्ट करणार आणि प्रियाला काय शिक्षा देणार ते पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका पुढील भागात.